कोल्हापुरात अवैध गर्भलिंग निदान चाचणीच्या रॅकेटचा कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या रॅकेटमध्ये कोल्हापुरातले माजी सिव्हिल सर्जन यांनी या ठिकाणी खरं तर 300पेक्षा अधिक गर्भपात केले असल्याचं तपासात निदर्शनास आले। डॉक्टर चंद्रकांत गायकवाड असं माजी सिव्हिल सर्जनचं नाव असून प्रतिमा हॉस्पिटल या ठिकाणी त्यांनी जवळपास 300पेक्षा अधिक गर्भपात केल्याचं जे आहे ते निदर्शनास आले आहे। गेल्या 15 दिवसापूर्वी करवीर पोलिसांनी या संदर्भात एक रॅकेट उघड केलं होतं। त्याचा तपास करताना डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांना या ठिकाणी खरं तर काल रंगेहात पकडण्यात आलेलं आहे। कदमवाडी परिसरात त्यांचं हे हॉस्पिटल सुरू होतं आणि गेल्या 3 वर्षांपासून हे हॉस्पिटल बंद असल्याचं देखील सांगितलं जाते। ते या घरात राहत होते आणि वरच्या बाजूला ज्या 2 रूम्स आहेत त्या ठिकाणी ते हॉस्पिटल चालवत होते आणि याच ठिकाणी खरं तर गेल्या 8 ते 10 वर्षांमध्ये जवळपास 300पेक्षा अधिक गर्भपात आहेत ते अवैधरित्या केल्याचं निदर्शनास आले आहेत। यापूर्वी चंद्रकांत गायकवाड हे रायगड, मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये सिव्हिल सर्जन म्हणून काम करत होते, तर सेंट जॉर्ज रुग्णालयात असिस्टंट सुप्रिटेंडंट आणि नंतर निवृत्त होण्यापूर्वी आरोग्य उपसंचालक म्हणून देखील त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची प्रकृती या ठिकाणी खरं तर बिघडली म्हणून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेलं आहे। मात्र या प्रकरणाच्या मुळाशी आता कोल्हापूर पोलीस जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकीकडे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांचा हा जिल्हा आहे, पालकमंत्री स्वतः ते या ठिकाणी आहेत आणि असं असताना कोल्हापूर पोलिसांनी अगदी मोठी कारवाई करत या ठिकाणी या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा आता प्रयत्न त्यांनी सुरू केलेला आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।